नमस्कार, मी मेघा. फूड क्वीन मेघामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण काकडीची कोशिंबीर, काकडीची पचडी असं म्हटलं जातं किंवा खमंग काकडी कशी करायची ते बघणार आहोत. चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करायची. या ठिकाणी मी पाव किलो काकडी घेतलेली आहे. काकडीची साले व्यवस्थित काढून घ्यायची. देठाकडचा भाग काढून घ्यायचा आहे. जेवढी बारीक चिरता येईल तेवढी बारीक काकडी चिरून घ्यायची आहे. विळीवर काकडी बारीक चोचून सुद्धा घेतली जाते, पण मी इथे बारीक चिरून घेतलेली आहे. आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढी काकडी बारीक चिरण्याचा प्रयत्न करायचा. या ठिकाणी आपली काकडी ही बारीक चिरून झालेली आहे. ती एका भांड्यात काढून घ्यायची. यामध्ये 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. पाव वाटी ओलं खोबरं घालायचं आहे. अर्धा वाटी छान बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. 2 चमचे साखर, ओबडधोबड असा दाण्याचा कूट घालायचा आहे आणि चवीसाठी लिंबाचा रस घालून घ्यायचा. आता आपण फोडणी तयार करू. फोडणीसाठी एका फोडणी पात्रामध्ये मी 2 चमचे तूप घेतलेलं आहे. त्यामध्ये मोहरी, जिरं आणि हिंग, कढीपत्ता सुद्धा घालून घ्यायचा आहे. मी या ठिकाणी कढीपत्ता घातलेला नाही कारण माझ्याकडे कढीपत्ता अवेलेबल नाही आहे. आता ही फोडणी काकडीमध्ये टाकून घ्यायची. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी काकडीची खमंग अशी कोशिंबीर तयार झालेली आहे. ही कोशिंबीर आपल्याला थंड सर्व करायची असेल तर ह्या कोशिंबिरीमध्ये मीठ आणि दाण्याचा कूट न घालता ही फ्रीजमध्ये ठेवायची आणि जेव्हा आपल्याला सर्व करायची आहे त्यावेळी ह्यामध्ये मीठ आणि दाण्याचा कूट घालून सर्व करायची. चला तर मग अशी काकडीची हेल्दी कोशिंबीर तुम्हीही बनवा आणि मला तुमचे अनुभव कळवा. थँक्यू.